आज विशेष म्हणजे आज 14 जुलै आहे. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिन आहे. नेहमी आपल्या विषयाला जरा बाजूला ठेवून आजच्या दिवसाचा विशेष म्हणून गोपाळ गणेश आगरकरांविषयीची माहिती आज त्यांच्या संबंधी सांगायचा योग आहे आणि तो मी घेतलाय. त्याविषयी आपण बघूया. आपल्याला सगळ्यांना काय काय माहिती आहे, पण बरीचशी नावं अशी आहेत की जी खरं म्हटलं म्हणजे त्यांचं कार्य खूप मोठं आहे, पण काही वेळा एक खूप मोठं व्यक्तिमत्व असतं आणि त्याच्यामुळे बराच काळ त्याचा प्रभाव राहतो. यांचाही प्रभाव आता मी जे सांगणार आहे तेही तेवढे तितकेच, त्यांचं कार्यही मोठं आहे, तितकेच प्रभावशाली आहेत. तरी पण समाजाने जेवढी दखल घ्यायला हवी तेवढी दुर्दैवानी आज दखल घेतली जात नाही, दुर्लक्षित राहतात. आणि म्हणून आवर्जून आज ही तारीख आणि हा योग घेऊन मी गोपाळ गणेश आगरकर यांच्या विषयी बोलणार आहे. आपल्याला माहिती असेल तर आजचं स्मरण म्हणून ती पुनरुक्ती आहे असं लक्षात घेऊन आपण त्यांच्या बाबतीतली माहिती घेऊया. महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र एक खऱ्या अर्थाने महान राष्ट्र आहे. कितीतरी म्हणजे संतांची भूमी आहे. इथे जितकं आध्यात्मिक कार्य झालं, आधिभौतिक प्रगती आज तर सगळीकडे बातम्या येतात, महाराष्ट्र प्रगती पथावर आहे, राज्यामध्ये पहिला आहे, अमुक आहे, सगळीकडे असं ते सांगितलं जातं. पण ही परंपरा फार मोठी आहे, पूर्वीच्या काळापासूनच आहे. स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा जेवढं महाराष्ट्रातल्या लोकांचं योगदान आहे तेवढ्या तुलनेने राज्यात त्या मानाने कमी आहे असं मी मला असं वाटतं. म्हणजे एकतर महाराष्ट्र आणि बंगाल हे दोन राज्य अग्रेसर होती. तसंच समाज सुधारणेच्या बाबतीत स्त्री शिक्षण कितीतरी नवीन पुण्यातच आहेत समाज सुधारक, तर ते सुद्धा म्हणजे कर्वे आहेत. महिला म्हणजे स्त्री शिक्षणासाठीचे, नंतर त्याच्यातलाच एक म्हणजे हे गोपाळ गणेश आगरकर. चिपळूणकर, भांडारकर, आगरकर, रानडे ही सगळी नावं पुण्यातली आहेत. याच्या उपर महाराष्ट्रात अन्य सुद्धा ठिकाणी आहेत की ज्यांनी समाज सुधारणा ही ज्या काही अनिष्ट चळवळी किंवा प्रथा या होत्या त्याच्या विरुद्ध एक आंदोलन सुरू केलं. आणि साहजिकच आहे, जेव्हा अशा रूढींच्या विरोधात कुणीतरी जातं त्यावेळेला त्यांना प्रखर विरोधही सहन करावा लागतो, मानहानी सहन करावी लागते. हे सर्व सहन करून त्यांनी आपले जे ध्येय होतं त्या ध्येयाप्रत ते चालत राहिले. अशी जी अनेक लोक महाराष्ट्राने दिलेली आहेत त्यातलंच एक नाव अग्रगण्य असं म्हणूया, ते समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर. त्यांची आज जन्मतिथी आहे. तर त्यांच्या त्या थोर कार्याचं स्मरण करून आणि त्यांना वंदन करून मी त्यांच्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती सांगू इच्छिते. गोपाळ गणेश आगरकर म्हटलं तर आता सांगितलं महाराष्ट्रातले एक ध्येयवादी समाज सुधारक असं त्यांना म्हणता येईल. त्यांचा जन्म 14 जुलै 1856 या सालचा आहे. टेंबू हे गाव सातारा जिल्ह्यातलं, कराड जवळचं, तिथे त्यांचा जन्म झालाय. साधारणपणे ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांचं आर्थिक स्थिती ती घरची जी जशी असते त्याप्रमाणे घरची अत्यंत गरिबी होती. त्यामुळे पण शिक्षणाची ओढ होती, त्यामुळे शिक्षणासाठी त्यांनी ठिकठिकाणी पार अगदी लहान वयापासूनच अत्यंत कष्ट घेत हे आपलं शिक्षण त्यांनी केलंय. म्हणजे बालवयातच अगदी लहान म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये असताना सुद्धा त्यांनी निरनिराळ्या म्हणजे मामलेदार कचेरीमध्ये काम केलंय. उमेदवारी मोहीम सारखं असं टंकलेखनाचं थोडं काम असं ते लोकांना मदत करत की जेणेकरून कुठून तरी काहीतरी पैसे मिळतील आणि ते आपल्या शिक्षणाला उपयोगी पडतील. प्रायमरी एज्युकेशन पासून ते हळूहळू करत थोडं
तर काही वेळेला माधुकरी मागून, आणि मग त्यांच्या गावामध्ये लहान असल्यामुळे तिथे शिक्षण नाही, मग पुढे कराडला आले. कराड, रत्नागिरी असं करत अकोल्याला त्यांच्या नातलगांकडे जाऊन त्यांनी मॅट्रिकचं शिक्षण अकोल्याला केलं. हे करत असताना त्या शालेय शिक्षणाच्या वेळेला सुद्धा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यासारख्या स्पर्धांमधून प्रावीण्य मिळवून जी काय त्यांना पैसे त्याचे मिळत ते शिक्षणासाठी उपयोगी करून, कारण घरी राहत होते, काका घरचे असे होते त्यामुळे घर होतं, माधुकरी मागायला लागली नाही जशी आधी मागायला लागत होती, पण नंतर ह्या म्हणजे पैसे जे काही शिक्षणासाठी लागतात ते अत्यंत एका अर्थाने काबाड कष्ट करून SSC पर्यंत म्हणजे 1875 साली ते मॅट्रिक झाले. अकोल्याहून जन्म कराडजवळ टेंभू गावातला, तिथून सगळे शालेय शिक्षणासाठी इतकं फिरत फिरत अकोल्यातून मॅट्रिक झाले आणि मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. पुण्यातही त्यांना हे मिळालीच होती, फेलोशिप होती, BA झाले. पुण्यातल्या कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. डेक्कन कॉलेजमध्ये त्यावेळेला डेक्कन कॉलेज होतं आणि डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेऊन BA ही डिग्री मिळवण्यासाठी अभ्यास सुरू केला. त्या काळामध्ये वर्तमानपत्रात लिखाण करणं, परत ही कॉलेजमध्ये जे जे काय वक्तृत्व स्पर्धा असतील अशा निरनिराळी कामं करत करत त्यांनी आपला खर्च भागवत ही म्हणजे 75ला मॅट्रिक झाल्यानंतर 78ला त्यांनी BA ही डिग्री मिळवली आणि त्यानंतर MA साठी त्यांना फेलोशिप मिळाली आणि ते MA करायला लागले. इतिहास आणि तत्वज्ञान हे दोन त्यांचे विषय होते. याच काळामध्ये म्हणजे 1978ला BA झाल्यानंतर त्यांनी याला प्रवेश घेतला जेव्हा MAला, त्यावेळेला टिळकांची आणि त्यांची ओळख झाली आणि ते सहाध्यायी बनले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि आगरकर हे MA हे एकाच कॉलेजमधून असे ते 79 साली त्यांची ओळख झाली आणि नंतर त्यांनी एकत्र शिक्षण घेतलं. 81 साली 79 नंतर म्हणजे 1881 MA झाले. विषय त्यांचे तत्वज्ञान आणि इतिहास, विशेषतः म्हणजे तत्वज्ञान कांटची फिलॉसॉफी म्हणजे ते तत्वज्ञान याचा त्यांच्यावर पगडा जास्त होता. आणि MA झाल्यानंतर त्या काळी MA होणं ही फार मोठी बाब होती, त्यामुळे नोकरी चटकन मिळत असे. त्यात तसं त्यांना इंदोरला शिवाजीराव होळकर इंदोरचे जे महाराज होते त्यांनी त्यांना बोलावून दरमहा 500 रुपये, हे त्या काळचे आहेत म्हणजे 1881 सालचे 500 म्हणजे आज त्याची किंमत काय असेल, एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी त्यांना मिळत होती, पण ती त्यांनी नाही घेतली. कारण एकच, जे मगाशी म्हटलं ध्येयवाद. या ज्या भूमीमध्ये आता आपण शिक्षण घेतलंय त्याच भूमीमध्ये तिथेच काहीतरी त्या समाजासाठी करणं हे ध्येय होतं आणि त्याच्यामध्ये एक सुधारणा, कारण पाश्चात्य तत्वज्ञान अभ्यासलेलं होतं, इथली परिस्थिती ते बघतच होते, लहानपणापासून बघत होते, पुन्हा शहरात आल्यावर सुद्धा जे काय होतं तेही काय काय बऱ्याच रूढी खटकत होत्या. तर इथे आपण आता काम केलं पाहिजे, नोकरीच्या मागे लागून उपयोग नाही, म्हणून 81 सालीच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. तर त्यामध्येच टिळक आणि आगरकर दोघंही मित्र होते आणि एका ध्येयानेच आपण तिघं मिळून चांगलं काम करू असं म्हणून या म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षणाची म्हणजे शिक्षकाची नोकरी त्यांनी पत्करली. हे चालू असतानाच म्हणजे आता चिपळूणकर संस्थापक होते, आगरकर आणि टिळक हे त्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकवत होते. त्याच काळामध्ये म्हणजे रोजचे विचार विनिमय चर्चा असं होत असतानाच एक असं ठरलं चर्चेअंती की आपण जनजागृती केली पाहिजे, ह्या समाजाला काहीतरी ध्येय पुरवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा त्यांनी करावा, इथे आपणच एक चळवळ उभी करायला पाहिजे, अशी होणार नाहीये, कधीतरी एकदा व्याख्यान देऊन. म्हणून त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र
त्यावेळेला ती दैनिक नव्हतं, मासिक साप्ताहिक म्हणजे साप्ताहिक होती, अशी त्यांनी सुरुवात केली. त्यापैकी केसरी हे मराठीतनं वृत्तपत्र होतं आणि मराठा हे इंग्लिशमध्ये, अशी ही वृत्तपत्र सुरू केली. चिपळूणकर संस्थापक होते, पण त्याचबरोबर आता केसरीचं संपादकत्व आगरकरांकडे आलं आणि मराठाचं संपादकत्व हे टिळकांकडे. असे एक मतानी म्हणजे मराठीतलं म्हणजे अग्रलेख आणि विचार प्रवण असे की जेणेकरून समाजाला जाग यावी अशा तऱ्हेने हे उद्बोधक असे लेख होते. दोघांचेही तसे म्हणायला गेलं तर टिळक आणि आगरकर हे जहाल मतवादी, म्हणजे एकदा एक ठरवलं की ते त्याच्या मागे जाऊन त्या पाठपुरावा त्याचा करणार, असे हे त्यांचे अग्रलेख हे अतिशय उद्बोधक असे अग्रलेख होते. आणि जिथे कुठे त्या काळात ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, जरा कुठे काही त्यात खुट्ट झालेलं असेल तर त्याविषयी माहिती देऊन त्याच्या बाबतीत आपलं मतप्रदर्शन करणं हे त्यांचं त्या वृत्तपत्राद्वारे काम चालू होतं. आणि शालेय म्हणजे मुलांना शिकवणं आणि त्याच्यातून त्यांना राष्ट्रधर्म सांगणं हेही काम त्यांचं चालूच होतं. याच काळात म्हणजे जेमतेम 81 साली 1 वर्ष होतंय सगळं हे वर्तमानपत्र आणि सुलभ चाललेली आहे, त्या काळामध्ये म्हणजे 2 वृत्तपत्र त्यांच्यामधले त्यांचे लेख आणि हे चालू असतानाच टिळक आणि आगरकर हे यांनी एक जे वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला होता ते कोल्हापूरचे दिवाण बर्वे यांच्या संदर्भात त्यांनी जी काय त्यांच्या लेखातून मतप्रदर्शन केलं आणि जो काय विरोध दाखवला त्या बाकीच्या खोलात मी जात नाही, पण त्यावरून मग खटला होऊन त्यांना शिक्षा झाली. दोघांनाही 120 दिवसाचा कारावास झाला आणि 120 दिवसाचा कारावास डोंगरी येथे तो त्यांनी स्वीकारला. दोघंही कारावासामध्ये होते, पण कारावासातली वर्तणूक त्यांची बघून त्या शिक्षेतून 19 दिवसाची सवलत मिळाली आणि 101 दिवस मात्र त्यांना तुरुंगात काढावे लागले. दोघेही एकत्र होते. त्या काळामध्ये म्हणजे कारावासातल्या काळात जो काय त्यांचा विचार विनिमय आणि हे होत होतो त्यातून दोघांची पक्की मतं जी होती, आणि आपल्याला माहिती आहे टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये जे मतभेद त्याची बीज कदाचित या डोंगरीच्या कारागृहामध्ये रोवली गेली का काय, आणि एकमेकांचे म्हणजे कारण तुरुंगात असल्यामुळे 24 तास तिथे सहवास असल्यावर जे काय आहे तर ते मत एकमेकांची आणि प्रखरपणे मांडायची ना. असं असताना म्हणजे त्यांच्यामध्ये जे काय चर्चा होत होत्या, काही चांगल्या होत्या, काही म्हणजे त्याच्यात कदाचित विरोध निर्माण झालेला असेल, तर असं बाकीच्या वादामध्ये मी जाणार नाहीये. टिळक आगरकर मला तो वाद मांडायचा नाहीये, पण सुरुवात तिथे झाली आहे. पण त्याच्यामध्ये त्या दोघांनाही राष्ट्राचं हित फक्त ते कसं घ्यायचं ह्या कार्यकारिणी म्हणजे कसं मांडायचंय, सुरुवात कुठून करायची. आगरकर म्हणत होते आधी हे जे काय रूढी आणि परंपरा आणि ग्रंथ प्रामाण्य जे आहे, ऋषीमुनी वाक्य ते प्रमाण आहे आणि त्यानुसार जे आहे चालत आलेलं आहे, आणि आजचा असलेला काळ या काळाची गरज आणि निरनिराळ्या प्रथा आहेत. त्याच्यामध्ये स्त्रीला शिक्षणाला बंदी आहे, त्यांना मोकळपणा नाही, हे मी 1881 सालातलं बोलते. हा सगळं असं हे जे काय समाज आहे. नंतर सती प्रथा होती, केशवपन होतं, विधवांचं आयुष्य अतिशय कठीण होतं, बाकीच्यांचं सुद्धा समाजामध्ये जे काय वर्णव्यवस्था विचित्र तऱ्हेने, अशा ह्या सुधारणा ज्या आहेत आणि अंधश्रद्धेचं भरपूर प्रमाण, हे आधी ह्या समाजाला आधी सुधारलं पाहिजे, हे सुरुवातीला करू आणि मग स्वातंत्र्यचा लढा. कारण मन त्यांची पक्की झाली समाजाची आणि ते सुधारक असतील, समाज सुधारला की मग त्यांना स्वातंत्र्याचे धडे देणं सोपं जाईल, असं आगरकरांचं मत होतं. ते त्यांनी त्यांचंही मत चिंतनातून आलेलं होतं. टिळकांचं मात्र नाही, आता जे वारं आहे त्याचा फायदा घेऊन आता स्वातंत्र्य आधी मिळवू आणि मग भारत देश स्वतंत्र झाला की आपला समाज आहे, आपल्या समाजाला आपण घडवू, हे टिळकांचं मत होतं. आणि या मतानुसार त्या आपल्या या मताबाबत दोघंही आग्रही होते आणि मैत्री पण तितकीच होती.
डोंगरीच्या कारागृहातून 101 दिवसांनी सुटल्यानंतर हा सगळा भाग आगरकरांनी डोंगरी कारागृहातील त्या आमच्या दोघांचे ते 101 दिवस असा त्यांचा पुस्तक आहे ते छापलेलं आहे. त्यावरून लक्षात येईल की काय काय घडलेल्या गोष्टी असतील त्याच्यात त्यांनी नोंदवलेल्या आहेत. आणि मग पुन्हा कामावर रुजू झालेत. वर्तमानपत्र टिळक, मराठा आणि हे केसरी कामाला झाले. पण त्याच काळामध्ये म्हणजे हा असा सगळा बदल झाला थोडासा. आगरकर पण लेख लिहित होते, पण त्यांच्या लक्षात आलं की इतक्या प्रखरपणे आपण आता अग्रलेख लिहू शकत नाही. आणि काही काळाने पुन्हा म्हणजे त्यांचं प्रकाशकत्व जे होतं ते केसरीचं प्रकाशकत्व टिळकांकडे आलं आणि त्या वृत्तपत्रावर जाहीर नोट आली, आता हे प्रकाशक म्हणून टिळक काम बघतील असे. त्यामुळे आगरकरांवर ती जबाबदारी राहणार नाही. पण आगरकरांनी अग्रलेख लिहावेत आणि ते त्यांचे मत पण दोन्हीही म्हणजे टिळकांचेही आणि आगरकरांचे. पण टिळकांचा मोठेपणा एवढा होता की टिळकांच्या विरुद्ध आगरकर जे लिहित होते ते सुद्धा टिळक काटछाट न करता त्याच पेपरमध्ये छापत होते. त्यांना असं वाटत होतं की हे जे काय मत आपली असतील ही मतभिन्नता, दोघे एकच ध्येय आहे दोघांचं, राष्ट्राचा उद्धार करणं. तो ह्या मार्गाने असेल किंवा ह्या मार्गाने असेल, शेवटी जायचंय आपल्याला, अंतिम ध्येय एकच आहे. पण हे मतभेद जे आहेत हे लोकांच्या समोर यायला नकोत. कारण समाजाला काय आहे, छिद्र दिसलं की तिथे बोट घालावं. संस्कृतमध्ये एक म्हणे, छिद्रेष्वनर्थाः बहुली भवन्ति. छिद्र दिसलं की ते कसं मोठं करायचं हेच शिकवण आहे. त्याच्यात बाकी कुठेही काही मग आड येत नाही, ते लगेच होतं. तर असं होऊ नये असं टिळकांना वाटत होतं, म्हणून त्यांनी थोपवलं होतं. पण दुर्दैवाने नंतर आगरकरांच्या आग्रही स्वभावामुळे त्यांनी केसरीला रामराम ठोकला. आणि म्हणजे हे जे मित्र होते हे कायम म्हणजे ते आता सरळ दिसले. आणि त्यांनी आपलं दुसरं स्वतंत्र वर्तमानपत्र सुरू केलं, सुधारक या नावाचं. त्यांची नोकरी चालूच होती. सुधारक हे वर्तमानपत्र सुरू केलं आणि आपली जे काय मतं होती, आपले जे लेख, ते त्यांचे सगळे अग्रलेख हे त्या आता सुधारक या मासिकातून येत होते. पद्धत मागच्यासारखीच, केसरी आणि मराठा जसं होतं तसंच सुधारक मराठी आणि सुधारक इंग्लिश. इंग्लिश सुधारकाचं संपादकत्व गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे होतं आणि मराठी हे आगरकर, गोपाळ गणेश आगरकर हे चालवत होते. असे ही दोन्ही म्हणजे इंग्लिश आणि मराठी अशी दोन्ही सुधारक हे वर्तमान वृत्तपत्र ते चालवू लागले. आणि मग जसे त्याच्यातून त्यांचे जे मतभेद होते हे जास्त प्रकर्षाने आपल्या मासिकामधून, मग आता त्यांना मोकळीक मिळाली आणि ते चांगलं लिहायला लागले होते. याचा अर्थ टिळकांनी त्यांना अडवलं होतं असं मात्र नाही, कृपा करून असं समजू नका. आणि म्हणजे टिळकांचे अगदी वैशिष्ट्य आहे, त्यांनी नोंदवलेले की त्यांचे ते जे काय चार ते सगळे खोडून काढलेली मतं सुद्धा त्याच्या सकट त्यांनी आपल्या आपल्या वृत्तपत्रामध्ये छापलेली होती. पण दैवगती असं म्हणूया. आणि ही जी पुढे म्हणजे ते जेव्हा एकत्र होते त्यात 84 सालची गोष्ट आहे. टिळक आगरकर यांनी डेक्कन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कारण ते डेक्कन कॉलेजमधनंच शिक्षण घेऊन पुढे आलेले होते. पण आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला जे माहिती आहे फर्ग्युसन महाविद्यालयात सध्याचं, ते फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली 1885 मध्ये. म्हणजे 1884ला डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली आणि 85ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आणि मग न्यू इंग्लिश स्कूलमधून आगरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवायला प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल हे आपटे होते आणि आपटे यांच्या निधनानंतर म्हणजे 1892 साली फर्ग्युसनचे दुसरे प्राचार्य होण्याचा मानही आगरकरांना मिळाला. आणि 1892 ते 1895 ही 3 वर्ष त्यांनी प्राचार्यपद
सांभाळलं. म्हणजे त्यांचे विषय तुम्हाला सांगितले, फिलॉसॉफी आणि हिस्ट्री हे त्यांचे विषय होते. म्हणजे त्यातून ते समाज सुधारणा आणि ते सगळी हिस्ट्री जी सांगत असत त्या शिकवण्यातून त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनाही सुधारणेचे म्हणजे गुटी देत होते असं म्हणायला हरकत नाही. समाज सुधारणेची त्या काळामध्ये अत्यंत म्हणजे मूळ बुद्धिप्रामाण्य हे त्यांचं म्हणजे जीवनाचं एक म्हणजे ध्येय म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्य हे तत्व समजून ते बुद्धिप्रामाण्य व्यक्तिमत्वाचा भाग म्हणजे भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे आधुनिक विचार, हे आधुनिक प्रमाण जी आहेत जी पाश्चात्यांच्याकडून आली त्याचा त्यांनी पाठपुरावा केलाय. आणि त्यानुसारच म्हणजे समाज सुधारणा हे प्रधान कार्य समजून त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली. म्हणजे ते पाठपुरावा करणारे म्हणून त्यांना आपण समाज प्रबोधक असं म्हणतो. म्हणजे महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला बुद्धिप्रामाण्य असल्यामुळे विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिष्ठान त्यांनी दिलंय. आणि परिवर्तनाचं विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान जे तयार झालं म्हणजे आज आपण महाराष्ट्र हे अग्रगण्य राष्ट्र आहे असं जे म्हणतोय त्याचा पाया या आगरकरांनी आपल्या या सगळ्या तत्वप्रणालीतून घालून दिलेला आहे. आणि सगळेच त्याच्या अनुषंगाने समाज सुधारक निर्माण झाले असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून ते श्रेय आगरकरांकडे जातं. काय आहे? विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारायचा आहे. आणि हा विज्ञाननिष्ठ म्हणजे प्रखर बुद्धिवाद जो काय पुढे मग नंतर फार विपर्यास झालाय त्याचं काही म्हणजे त्याचं दोष आगरकरांना द्यायचं कारण नाहीये. त्याची विचारसरणी जी आहे ते त्या समाजामुळे अपरिपक्वता हा जो होता आणि त्या अपरिपक्वतेच्या लोकांच्या हातामध्ये ते शस्त्र गेलं व्यक्ती स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्याचं की काय होतं हे आपल्याला म्हणजे मराठीत म्हण आहे ना माकडाच्या हाती कोलीत देऊन तसं ते झालं कदाचित. आणि म्हणून कुठली अगदी स्त्री स्वातंत्र्य ती स्वातंत्र्य म्हणून सुद्धा ते काय झाले कुठल्या टोकाला ते गेलेत आणि आताच काय फळं आहेत त्याची. पण ते सांगत होते की बुद्धी पहिल्यांदा ती तयार करायला पाहिजे, मन परिपक्व करायला पाहिजे आणि मगच हे व्यक्ती स्वातंत्र्य असेल. व्यक्ती स्वातंत्र्य कसं आहे मला हे पाहिजे मी आता हे मिळवणारच असं नाही. तर पहिल्यांदा ते सांगत होते समाज हिताला बाधा न आणता समाजाच्या प्रगतीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जी बंधनं आहेत ती स्वीकारून जेवढं स्वातंत्र्य घ्यायचंय ते तुम्ही उपभोगा. मग ते स्वातंत्र्य स्त्रीला आणि पुरुषाला समानपणे मिळालं पाहिजे याबाबत मात्र ते आग्रही होते. पण हे पेललं नाही हो लोकांना. स्त्रियांनीही जाकीटं घालावी असा त्यांचा आग्रह होता. हे त्यांचं वाक्य आहे. त्यांनी त्यांच्या सुधारक या पेपरमध्ये अग्रलेखांमधनं किंवा त्यांच्या लेखामधून हे आलेलं आहे. काय त्याचा अर्थ होता म्हणजे वेश स्वातंत्र्य वेशभूषा याचं स्वातंत्र्य स्त्रियांनाही हवं. पण त्याचबरोबर जाकीट म्हणजे जे वकिली करतायत तसंच तो कोट व्यक्ती विचार स्वातंत्र्य हे स्त्रीलाही मिळालं पाहिजे या बाबतीत ते आग्रही होते. आणि म्हणजे बोलू नये पण स्त्री शिक्षणाचं जे कार्य पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेलं आहे आणि मग फुले हे सांगतात तसंच पण तेच कार्य आगरकरही तितक्याच हिरहिरीने करत होते. आणि नंतर कर्वेही होते. मग फुले आगरकर म्हणजे आता चाले नको पण त्याच्या बाबतीत सध्या काय चाललंय आपण बघतो. राजकारण घेऊन एकच नाव फक्त घेऊन पण बाकीची नावं म्हणून म्हटलं ती झाकोळली गेली. म्हणून आज आवर्जून मी आगरकर हे आपल्या समोर मांडते की वेळ पक्षी त्यांनीही आणखीन एक नंतर सांगणार आहे मी तेवढंच नाहीये आगरकरांच्या पत्नीनेही तितकाच सहभाग घेतलाय पण त्यांचं नाव सुद्धा आपल्या इतिहासात आज राहिलेलं नाही. 1900 म्हणजे आगरकर BA ला असतानाच त्या काळामध्ये लवकर लग्न व्हायची त्याप्रमाणे आईच्या आग्रहाखातर आणि मग घराची दारिद्र्य तर होतच
पण त्या काळची पद्धत म्हणून आगरकरांनी विवाह केला आणि आईच्या पसंतीने पत्नी केली, पण ती लहान होती वयाने. म्हणजे ते स्वतः जे म्हणत होते स्त्री शिक्षण नंतर प्रौढ विवाह काही वयाची विशिष्ट वयाला, पण त्याच्या विरोधी त्यांचं ते वर्तन झालं. म्हणून समाजाने एवढा त्यांना विरोध केलेला आहे आणि त्यांच्या परिवर्तन प्रत्येक वेळी ते एक बोट दाखवून नंतर त्यांच्या हयातीतच म्हणजे त्यांची प्रेतयात्रा सुद्धा काढली गेली. ते हयात असतानाच स्वतः त्यांनी इतकं समाजाने त्यांना नंतर त्यांना वाळीत टाकलं होतं. तर ती म्हणजे अंबुताई फडके ही त्यांची पत्नी आणि नंतर मग त्या यशोदाबाई आगरकर असं त्यांचं नाव झालं आणि त्या राहत होत्या. वय लहान असल्यामुळे बऱ्याच काळ माहेरीच होत्या. 5 वर्षानंतर त्या घरी इकडे सासरी आल्यानंतर सुद्धा पुन्हा आगरकरांच्या चळवळीमुळे त्यांना 9 महिने कारावासात होते. पुन्हा त्या एकट्याच राहत होत्या आणि समाजाने तर अतिशय त्रास दिला. सुधारक आणि ही बघा सुधारकाची बायको झाली असं म्हणत त्यांचे हेटाळणी केली जायची. पण तरीही आगरकरांनी त्यांना शिकवलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये सुद्धा स्त्री शिक्षणाचं आणि स्त्री स्वातंत्र्याचं बीज त्यांनी रोवलं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे या यशोदाबाईंनी त्यांच्या 27व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. पदरी 4 मुलं आहेत. दारिद्र्य तर 5वीला पुजलेलं आहे आणि समाजाने वाळीत टाकलं होतं संपूर्ण. का तर केशवपनाच्या विरोधी होते, सती प्रथेच्या विरोधी होते. दोंडो केशव कर्व्यांनी त्याच्या विवाहाला ते उपस्थित राहिले तिथे जाऊन आणि त्यांचा पुरस्कार केला. अशा प्रकारे हे जे काय त्यांच्या मते त्यांनी जे ध्येय ठरवलेलं होतं त्याच्यानुसार त्यांचं आचरण होतं, पण ते समाजाला मान्य नव्हतं. सती प्रथा याच्या विरुद्ध होते. नंतर पशु हत्या ही जी काय आहे, होळीच्या दिवशी होणारे सगळे सण समारंभांना ज्या काय विकृत अशी रीती लागलेल्या होत्या त्याच्या विरोधात त्यांनी ज्या चळवळी उभारल्या आणि आपली मतं आपल्या लेखाद्वारे त्यांनी करून त्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्यांना प्रखर निंदेला आणि जबर मानहानीला तोंड द्यावं लागलं ते आयुष्यभर. पण तरीही ते आपल्या ध्येयापासून दूर झाले नाहीत आणि पत्नीलाही त्यांनी आणि त्यांना अस्थम्याचा खूप दगदग होत होती, सगळा त्रास होत होता. या मानसिक दडपणाने अस्थम्याचा विकार त्यांचा बळावला होता. इकडे टिळक आगरकर हे तर म्हणजे त्यांनीच स्वतः हे केलं होतं. त्यांच्या आजारपणात टिळक त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते, पण आगरकर त्यांच्याशी इतकी मनात आढी ठेवली होती. म्हणजे आता माहिती ते काय प्रत्यक्ष असेल आपल्याला त्या पुस्तकांवरून समजतं. कदाचित काही टिळक आणि आगरकर एक नाटक पण आहे त्याच्यावरून ते कदाचित साहित्य म्हणून आपण त्याच्याकडे बघूया त्या दृष्टीने काहीतरी केलं असेल. पण कुठंतरी राईचा पर्वत होतो ते राई असेल आपल्याला हे काय नाही. पण टिळकांनी नंतर वयाच्या 38 पूर्ण 39व्या वर्षी यांचं निधन झालं. समाजकार्य तसं अर्थवट स्वरूपात ठेवून हे इहलोकीची यात्रा आगरकरांनी संपवली. त्यांच्या म्हणजे इतका विरोध होता आणि दारिद्र्य तर होतच, नोकरी पण ते असताना त्यांनी हे ठेवलेलं होतं की आपल्या अंत्यविधीसाठी 20 रुपये त्यांनी काढून ठेवले होते की कोणालाही आपल्यानंतर कष्ट नकोत, माझ्या ह्या पैशातून माझे हे अंत्यविधी करा असे सांगणार. म्हणजे जे त्या रूढींच्या पण वाईट रूढींच्या विरुद्ध होते, सगळ्या सनातन धर्माच्या विरुद्ध नव्हते आगरकर. आणि आपल्या पत्नीला त्यांनी सांगितलं केशवपन करायचं नाही. अकोल्याला ज्यांच्याकडे ते त्यांचे एक काकाच असं उल्लेख येतो, तर त्यांनी काकांना सांगितलं की मुलं आणि ही पत्नी यांचा तुम्ही सांभाळ करा. इथे माझ्यानंतर ह्या समाज एवढ्या विरोधाला ही काही, कारण लहान आहेत त्या सुद्धा नाही राहू शकणार. त्यांना अकोल्याला घेऊन गेले मग काका आणि यशोमतीबाई आपल्या मुलांसकट तिकडे राहिल्या. तिथे सुद्धा त्या घरातल्या लोकांनीही बाई मुलं लहान आहेत, तू रूढीच्या विरुद्ध जाऊ नकोस, तू केशवपन करून घे म्हणजे सगळं सुरळीत होईल. पण त्या ठाम राहिल्या आणि त्यांनी आपल्या पतीला दिलेला शब्द पाळला. केवढं मोठं धैर्य आहे.
वय 27 लक्षात ठेवा. आणि घरातला विरोध काही काळाने दूर झाला. नंतर काकांनी सुद्धा ते मान्य केलं, कारण ह्या इतक्या खंबीरपणे थांबल्या होत्या. आणि मग त्यांच्या घरातल्या पासून ही पद्धत त्यांनी बंद केली. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं जे म्हणतात ते तिथे होतं. कदाचित विवाहाच्या वेळेला आईच्या आग्रहाला ते बळी पडून त्यांनी बालविवाह केला असेल, पण म्हणून कायम तोच दोष ठेवून त्यांची अन्य कार्य ही दुर्लक्षित करणं हा कुठला समाज आहे? म्हणजे त्यांच्या तर आता आपल्याकडे जे आहे ते त्यांचं साहित्य आहे. त्यांच्या सर्व निबंधांचं मूलभूत तत्व म्हणजे त्यांचा प्रखर बुद्धिवाद, अतिशय निखळ असा बुद्धिवाद हा आगरकरांनीच महाराष्ट्राला प्रथम शिकवलाय. या बुद्धिवादानेच कदाचित म्हणजे बुद्धिप्रामाण्य मानून तर्क संगत विचार करत असल्यामुळेच ते देव मानत नसत. त्यामुळे ते अज्ञेयवादी त्यांना बनवलं असं आपण म्हणू शकतो. ते ईश्वर मानत नव्हते. वि स खांडेकर प्रसिद्ध साहित्यिक त्यांच्याविषयी मत मांडताना ते म्हणतात, देव न मानणारा देव माणूस. अशा शब्दात त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. खांडेकर आणखीन सांगतात, आगरकर आणि चिपळूणकर हे दोन महाराष्ट्राला लाभलेले उत्कृष्ट निबंध लेखक होत, की ज्यांनी आपल्या लेखनाद्वारे समाज जागृती ही केली आणि समाजाला प्रबोधन देण्याचं काम केलं. आणि म्हणून सुधारक हे त्यांचं जे नाव आहे ते अत्यंत सार्थ आहे असंच म्हणावंसं वाटतं. अर्थात हे सुधारक ही जी त्यांना मिळालेली पदवी होती याची हेटाळणीही केली गेली. आणि म्हणून तुम्हाला मगाशी सांगितलं ना, त्यांची पत्नी चाललेली असताना चालली आहे बघा सुधारकाची बायको, अशा पद्धतीने त्यांची हेटाळणी झालेली होती. पण ते मात्र सामाजिक सुधारणांबद्दल त्यांची जी जहाल मतं होती ती त्यांनी कायम ठेवली. आणि समाज सुधारणा प्रथम घडवून नंतर स्वातंत्र्य चळवळ उभारता येईल हे जे त्यांचं मत याविषयी ते ठाम होते आणि त्यानुसार ते वागले. व्यक्ती स्वातंत्र्य मगाशी म्हटलंच मी, हे आगरकरांच्या विचारसरणीचं दुसरं वैशिष्ट्य होतं. समाजाचे कुशल ठेवून त्यास अधिकाधिक कुशल पाहून त्यात अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधने आहेत ती अपरिहार्य आहेत. मला जे पाहिजे ते केले मी असं नाहीये, तर त्यासाठी बंधनही आहेत ती कायम ठेवून बाकी मात्र सर्व स्त्री पुरुष समानता जेवढी त्यांना स्वातंत्र्य उपभोगता येईल तेवढा उपभोगावा अशी ही जी पाश्चात्य विचारसरणी होती. त्यांचंही समाजभान प्रथम असतं पाश्चात्यांचं. तसंच व्यक्ती स्वातंत्र्य हवं, पण समाज विरोधी नको. समाज हितासाठी असेल किंवा समाजाची स्वच्छता, आपल्याकडे काय चालतं, सगळं समाजाला आपल्या घरातला केर स्वच्छ झाला की दुसऱ्याच्या, पण तो दुसऱ्याचं घर म्हणजे समाजाचा एक भाग आहे आणि समाजाची स्वच्छता करणं हेही आपलंच कर्तव्य आहे, हे भान आपल्याला राहिलेलं नाही. पण ते मात्र त्यांना अभिप्रेत होतं. मानवाचे ऐहिक सुखवर्धन हे व्हायला पाहिजे. त्यांनी हा जीव जो आहे का दारिद्र्यात कंठायचा जीवन, सुखासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत, ऐहिक उपभोग नक्कीच घ्यावेत हा त्यांचा विचार होता. कायम आम्ही कमीच, आम्हाला एवढ्यात पुरतं नाही, घ्या ना तुम्ही, तेही स्वातंत्र्य घ्या, पण त्याचबरोबर मन मात्र विशाल ठेवा. दुसऱ्याला अडचणीत आणून कोणतीच गोष्ट करणं योग्य नव्हे असं त्यांचं मत होतं. आणि अशा तऱ्हेने त्यांचं कार्य सत्याचा टिळक सुद्धा, म्हणजे आता टिळक आणि आगरकर परत परत सारखं येतच, कारण आगरकर म्हटलं की टिळकांचे, कारण ते सहाध्यायी होते, एकाच समकालीन आणि कार्य करणारे असे असल्यामुळे. पण टिळकांनी मात्र त्यांच्याविषयी, म्हणजे आगरकर गेल्यानंतर जेव्हा केसरीमध्ये लेख लिहिला त्यावेळेला
त्यांचा मृत्यूलेख लिहित असताना टिळक अक्षरशः रडत होते आणि 2 रकाने लिहायचे होते, तर डोळ्यातनं जे पाणी येत होतं सारखं, त्यामुळे ते 2 कॉलम लिहायला सारखे वरचे वर जे उमाळे येत होते, त्यामुळे त्यांना 4 तासही उरले नाहीत. इतके ते भावुक होऊन लिहित होते. म्हणजे मतभेद जरी असले तरी आगरकरांची विद्वत्ता, आगरकरांची तळमळ ही निश्चितच त्यांना भावलेली होती. आणि ते जे म्हणतायत आगरकरांनी आपल्या लेखामध्ये लिहिलेलं मी वाचून दाखवतेय. मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीक सारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धी व लेखणी गोंधळून गेली, असं ते सांगतायत. त्यांचं मत ते लिहित असताना काय झालंय. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळविता समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला. याच गोष्टीला टिळकांनी त्या मृत्यूलेखामध्ये महत्व दिलं होतं. त्यांच्या मतभेदाचं काहीही न घेता त्यांची थोरवीच त्या मृत्यूलेखातनं त्यांनी काढली होती. आगरकरांच्या लेखन कौशल्या संदर्भात टिळक म्हणतात, देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्व आले असेल तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे आणि मार्मिकतेचे फळ आहे, यात शंका नाही. त्यानंतर म्हणजे आगरकरांच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी 1916 मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळक पुन्हा लिहिते झाले आणि ते आपल्या वर्तमानपत्रात लिहितात, सत्याचा, करारीपणाचा, एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासही दारिद्र्यात राहून पूर्ण एकनिष्ठतेने किंवा एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावाच लागतो. आणि त्याच दृष्टीने आगरकर हे अतिशय थोर आहेत. आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नती आपण प्राप्त करून घेऊ असा निश्चितपणे भरोसा असताना सुद्धा आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे, विपत्ती, हाल अपेष्टा सोसूनही मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत, असे टिळक सांगतायत. आणि त्यानुसार म्हणजे मी सुद्धा या सगळं बाजूला ठेवून या कार्यास पाहून घेईल असं 1916 मध्ये टिळकांनी लिहिलेलं आहे. आगरकर व टिळक या दोघांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. जरी दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर होते, त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचाच मतभेद होऊन बसला. तसा तो व्हावा अशी नंतर बुद्धिमान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी दोन्ही ही माणसं होती, पण तो प्रखर मतभेद सोडला तरी त्या दोघांमधल्या प्रेम मात्र हे अतिशय जाणून घेण्यासारखं होतं. आणि म्हणूनच गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1934 साली आचार्य आत्रे यांनी आगरकर मुलींची शाळा सुरू केली. त्याची स्थापना झाली. आपल्याला माहिती आहे की आगरकर हायस्कूल आहे अजून चालू आहे. तर ती 1934 सालची स्थापना आहे. त्या आपल्यापैकी त्याचे विद्यार्थिनी सुद्धा असतील आगरकर हायस्कूलच्या. त्याचबरोबर आगरकर अंधश्रद्धा त्याच्या विरुद्ध होते. म्हणजे आता त्या काळामध्ये जे काय पशुहत्या होत होती वेगवेगळ्या निमित्ताने, त्याला त्यांनी विरोध दर्शवला होता. जारण मारण ह्या चालू असायचं समाजामध्ये. बशी या सगळ्या गोष्टींना त्यांचा विरोध होता, कारण बुद्धी प्रामाण्य हे त्यांचं होतं. आणि वेद म्हणजे ग्रंथ प्रमाण न मानता तुमच्या बुद्धीला जे पटतंय ते तुम्ही करा, त्याचं आचरण करा, असं ते मानत होते. आणि त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन हेही त्यांचं कार्य आहे. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फेही म्हणजे गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो.
अजूनही तो पुरस्कार देण्यात येतो. आपल्याला माहिती असलेली नावं म्हणजे श्रीराम लागू यांना हा पुरस्कार मिळाला होता 2010 साली अलीकडे. नंतर सत्यशोधक मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यद भाई ते कार्यकर्ते यांनाही हा मिळाला होता. म्हणजे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हे कामं चालू असतात. गोपाळ गणेश आगरकर यांच्या विषयीची पुस्तकं जी आहेत ती म्हणजे आगरकर वाङ्मय खंड हे मग नातू यांनी आणि देशपांडे यांनी संपादित केलेलं असं नातू आणि देशपांडे यांनी केलेलं आगरकर वाङ्मय, आगरकर विचार, आगरकर व्यक्ती आणि विचार वि स खांडेकरांचं पुस्तक आहे. आगरकरांचे राजकीय विचार. नंतर गप्र प्रधान यांनीही आगरकरांविषयी गोपाळ गणेश आगरकर ही व्यक्ती म्हणजे त्यांचं चरित्र सांगणारं असं पुस्तक आहे. निवडक आगरकर त्यांच्या लेखांचं निवडक लेखसंग्रह अशी पुस्तकं आहेत. नंतर तुम्हाला मगाशी सांगितलं तसं डोंगरीचे 101 दिवस आमचे ते आगरकरांचं पुस्तक आहे. आणि त्या काळामध्ये त्यांनी हॅमलेट हे जे इंग्लिश नाटक आहे आपल्याला माहिती आहे शेक्सपियरचं त्याचं मराठी भाषांतर ते म्हणजे विकार विलसित हे मराठी भाषांतर त्यांनी लिहिलं आणि ते त्यांच्या कारावासातलं कार्य आहे. त्याचबरोबर आगरकरांनी मराठी भाषेसाठी वाक्यमीमांसा आणि वाक्याचं पृथक्करण हे त्यांचं जे पुस्तक आहे हे अतिशय म्हणजे मराठी वाक्य कशी फोडायचे, त्याचा अर्थ त्यातून कसा होतोय, शब्द कसे मांडायचे हे सांगणारं एका अर्थाने मराठीचं व्याकरण सांगणारं अतिशय उत्कृष्ट पुस्तक त्यांचं आहे वाक्यमीमांसा. आणि त्याच्यावरचं परीक्षण करताना तुम्ही ते वाचाल तर चकितच व्हाल. अशा प्रकारे त्याचं जाणकारांनी परीक्षण केलेलं आहे. असं हे श्रेष्ठ पुस्तक आहे. म्हणजे एकीकडे समाज सुधारणा करणारे आगरकर हे भाषेच्या विषयी सुद्धा विचार करत होते. एका अर्थाने म्हणजे सावरकरांची आठवण येते. सावरकरांची सुद्धा भाषा शुद्धीची चळवळ होती आणि त्यासाठी त्यांनी जे कार्य केलं तसंच कार्य हे यापूर्वी आगरकरांनी केलेलं होतं. नंतर गुलामगिरीचे शस्त्र त्यांचे सुधारक मधले काही लेख हे खूप गाजले. जहाल असे लेख आहेत निवडक लेखसंग्रहामध्ये ते लेख आवर्जून येत असतात. अशा आगरकरांचं कार्य त्यांनी जरी त्यांच्या वयाच्या 38 पूर्ण 39 चालू असताना असं संपवलेलं असलं तरी त्यांचा समाज सुधारणेचा जो धागा होता तो मात्र पुढे कायम राहिला आणि चळवळी निर्माण होऊन पुढेही समाज सुधारणा होत होत अखेर सती प्रथा बंद झाली, केशवपन बंद झालं, स्त्री शिक्षण सुरू झालं आणि स्त्रियांनाही ह्या समाजामध्ये जे आगरकर चिंतित होते मोकळेपणाने वाट मिळत होती, त्यांच्या शिक्षणालाही प्राधान्य मिळायला लागलं. म्हणून पुढे शिक्षण संस्था झाल्या. आजकाल तर शिक्षण संस्थांमध्ये स्त्रियाच असतात जास्त. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा पण आमच्या टीचर्सची मीटिंग व्हायची तेव्हा पूर्वी निम्मे असायचे, निम्मे स्त्री. आता तर मग 2च रांगा फक्त पुरुषांच्या, बाकी सगळ्या स्त्रियांच्याच. अशा ह्याच्यामध्ये सुद्धा प्राध्यापक सुद्धा स्त्री प्राध्यापिकाच जास्त. ही जी काय प्रगती आहे ही प्रगती त्याचं श्रेय आपल्याला जसं तुम्ही बाकीच्यांना देताय तर त्याचे सुधारणा म्हणून आगरकरही त्याचे तितकेच त्या श्रेयाचे मानकरी आहेत हेही आवर्जून इथे आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने मला सांगायचंय. आणि त्याचबरोबर मग अशी मी म्हटलं की त्यांच्या पत्नीनेही त्यांचा हा वसा पुढे चालवला हे अतिशय महत्वाचं आहे. अकोला यासारख्या ठिकाणी त्यांनी विधवांना शिक्षण देणं आणि विधवांच्या बरोबरच त्या संसारामध्ये रखडलेल्या होत्या अशा बायकांना की ज्यांना बाहेर पडता येते, त्यांना काही थोड्या होत्या, कारण एकट्या त्या फारसा पाठिंबा नव्हता, चळवळ उभारायला पुरेसा पैसाही जवळ नव्हता, आपली लहान मुलांचाही सांभाळ करायचा होता. असं असून त्यांनी आपल्या म्हणजे खऱ्या अर्थाने पतिव्रता आणि ते पतीचं जे व्रत होतं ते त्यांनी पुढे चालवलं. त्याचबरोबर स्त्री शिक्षण करत असताना जेव्हा
पुढे गांधीजी आले आणि ती चळवळी सुरू झाल्या. तर सत्याग्रहाची चळवळ, नंतर स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या. त्यामध्ये त्या एका अकोल्यातच झेंडा त्यांनी फडकावला होता एके ठिकाणी आपल्या. त्याच्यामध्ये चर्चासत्र स्त्रियांसाठी शिक्षणासाठीचं नेमवलं, त्याच्यात त्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केलं. आणि त्यावेळेला राष्ट्रगीत म्हणजे स्त्रियांचं शिक्षण, पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये राष्ट्राविषयीचे समितीचं जे कार्य आहे ना, तसं कार्य त्याप्रमाणे त्यांनी सुरू केलं. तेही त्यांचं महत्वाचं आहे. पण एकच त्यांना म्हणजे मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला. आपल्या बरोबरच त्या काळच्या बालविधवा ज्या होत्या अकोल्यातल्या, त्यांनाही त्यांनी घेतलं आपल्या बरोबर आणि या चळवळीमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. पण फक्त यशोदाबाई आगरकरांचं 60च्या पुढे वय होतं, त्यामुळे त्यांना तुरुंगात अटक केली गेली नाही, कारावास त्यांना घडला नाही. कारण त्यांचं म्हणजे एक लक्षात घ्या, 27व्या वयापासून पुढे जात जात त्यांचं 60नंतर सुद्धा त्यांचं हे राष्ट्रीय कार्य, गांधीजींच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला आणि ते कार्य त्यांनी पुढे ठेवलं. असं हाल अपेष्टा सोसत सोसत 71व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आणि अशी ही आपल्या पतीचा वसा त्यांनी पुढे चालू ठेवला. पण त्यांचं नाव आज कोणाला माहितीये? त्यांचं कार्य कोणाला माहितीये? त्याविषयी म्हणजे त्यांनीही स्वतः शिक्षण घेऊन विधवा शिक्षण, स्त्रियांचं शिक्षण याच्यासाठी आपल्या पदरमोड केली, हेही विसरून चालणार नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशाच अनेक यशोदाबाई कदाचित आपल्या या स्वातंत्र्याच्या वाटेवर आपल्याला नेणाऱ्या मार्गदर्शक म्हणून होत्या. अशा या अनंत लोकांना आपण वंदन करूया, त्यांचं स्मरण करू. आणि त्यांना म्हणजे काही काही नावं माहिती आहेत आपल्याला. पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी माहिती आहेत, ज्योतिबा फुलेंच्या सावित्रीबाई फुले ह्या माहिती आहेत, कर्व्यांच्या बाया कर्वे माहिती आहेत, रघुनाथराव कर्वेंचे पुत्र रघुनाथराव कर्वे यांच्या पत्नीनेही कार्य, रघुनाथरावांचं कार्य पुढे ठेवलं होतं त्यांच्या देरी, हेही आपल्याला माहिती आहे. पण पुण्याबाहेर, शहराबाहेर एका अकोल्यासारख्या ठिकाणी यांनी हे कार्य, आणि असे अनेक म्हणजे या केवळ महाराष्ट्र राज्यच नाही तर भारतातल्या अनेक राज्यांमधल्या मोठ्या छोट्या खेड्यांमध्ये ही जी ज्योत आहे समाज सुधारणेची असेल, राष्ट्राच्या म्हणजे राष्ट्रोद्धार किंवा स्वातंत्र्य यांची ज्योत तेवत ठेवणारे आपल्या पतीबरोबर पत्नीही किंवा स्वतंत्रपणे पत्नी, अशा यांच्या या सगळ्या चळवळींचं फलित म्हणून आज आपण इथे इतक्या स्वातंत्र्यतेने उभे आहोत, याची जाण सदैव ठेवावी. आणि म्हणूनच या निमित्ताने का होईना ही सगळी आठवण आपल्याला राहावी, म्हणून ते उद्देश साधून आज 14 जुलै हा दिवस गोपाळ गणेश आगरकरांची जयंती आहे. म्हणून मी आज आपल्या पुढे वेड्या वाकड्या शब्दात, कदाचित कधी कधी फार भावनाविवश मी झाले, त्यामुळे काही गोष्टी राहून गेल्या, पण तरी सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला. का तर काहीतरी आपल्याला सगळेच जण प्रळत असतात, पण किती हाल अपेष्टा सोसल्या आहेत. कारण स्वतःच्या आयुष्यामध्ये आपली प्रेतयात्रा बघणं यासारखं म्हणजे समाजाचा दुष्टपणा म्हणेल त्यासारखा नाही. तर तेही सोसून पुन्हा त्याच समाजासाठी त्याचं भलं साधणं, यासाठी जो मोठेपणा लागतो त्यातला थोडासा तरी आपल्यामध्ये यावा आणि आपण काहीतरी कार्य करावं. बोलून मी थांबते.